मंडळी आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तुम्हाला तर माहिती आपले ब्लॉग्स काही कायम येत नाही आणि आपलं असं कुठं ट्रॅव्हलिंग असलं किंवा कुठे गेलो तरच ब्लॉग येतात। तर आज अशा अचानक आमच्या प्लॅन झालेल्या ट्रिपसाठी किंवा ट्रॅव्हलिंगच्यासाठी आम्ही चाललो आहे। त्यात आम्ही सगळे चाललो आहे, घरातले फॅमिली मेंबर, दादा, वहिनी, मी, मम्मी अशा आम्ही चौघजण चाललो आहे। आणि आम्ही चाललो आहे कुठं, थांबा कळून तुम्हाला, तुम्ही ब्लॉग थोडा कंटिन्यू करा, पुढे गेला तुम्हाला समजेलच आम्ही कुठं चाललो आहे। सो चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि आम्ही ट्रॅव्हलिंग स्टार्ट करतो। तर आमची मम्मी पण आवरले, पाण्याची बॉटल पण घेतली आहे। इकडं वहिनी ते दाखवतो, वहिनी ते इकडं वहिनी आहे, दादा आहे, हे पण रेडी झाले जायसाठी। सो चला चाललोय पार्किंगमध्ये, गाडी घेऊन निघूया आपण। एकदम गाडी तशी गरम गरम अप झाली, गाडी अर्धी उन्हात उभी आहे। सो चला आता गाडी स्टार्ट करू, आपण वॉर्मअप करूया थोडंसं आणि जाऊया। एकदम गाडी गरम गरम झाली। सो चला आपली ट्रिप स्टार्ट होती आता। तर ना गाडी पार्किंग लावून आलो आम्ही गाडी, आणि आज आम्ही आई प्रतिष्ठित व्यवस्थान आहे ना तिथं पोचलो। इथं हा समोर गेट आहे, तर आम्ही गाडी पार्क केली आहे आणि आता चाललो आहे मस्तपैकी दर्शन घ्यायचं। आता चला दर्शनाला जाऊया आता, गेट आहे तिथला। चला नाही ना इकडं नाही, चपला इथं काढायचं का तिकडे नाही। किती मस्त आहे ना पण हे सुंदर सुंदर मंदिर इकडं आतमध्ये। एंट्री गेट कुठून आहे, प्रवेशद्वार तिथे। आतमध्ये मोबाईल अलाउड नाही पण बहुतेक। दर्शन झालं, दर्शन आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे काही व्हिडिओ शूट नाही करू शकलो आतमध्ये। तर दर्शन करून आम्ही जस्ट बाहेर आलो आहे आणि आता इथं प्रसाद घेतो लाडूचा, तर प्रसाद घेऊया आणि आता आपण जाऊया परत। काय 2 मिनिट 2 मिनिटात दर्शन झालेलं आहे। म्हणजे सकाळी 6 वाजता, सकाळी 9 ते 3 आणि 6 ते 9 आहे। तर आता आम्ही रिटर्न जाणार आहे। कुठं तर दिसत असेल, मस्त आहे तो पण, आणि गार्डन पण आहे, आणि इकडे हे भोजनालय। आम्ही काय असंच थांबलो आहे, भोजनालय सध्या बंद आहे। संध्याकाळी ती 6 वाजता चालू होतं आणि प्रतिकृती बघा ना किती मस्त दिसते पण। आणि आम्ही इथं थोडे पण आलो आहे ना, तर हो मला पण टाका बसून। तर ना आम्ही ना दर्शन करून आलो आहे आणि दर्शन करण्यासाठी थांबलो आहे। तर बा आम्ही ज्यूस घेतला आहे आणि रस घेतला, रस त्यात बर्फ वगैरे टाकून घेतला आहे आणि आता रस प्यायचा आहे, सगळे बर्फ रस प्यायचे। दर्शन पण मस्त झाले, दर्शन 2दा घेतलं आम्ही। आता मस्तपैकी चाललोय, आमचा प्लॅन होतं आहे एकविरा देवीला जायचं। तर बघूया एकविरा देवीचं काय होतंय, काय म्हणतो कलिंगड घ्यायची नको ना, आपण तिकडे घेऊ। नाही जायचं का याला मग एकविरा देवीला, कंटेन द्या कंटेन। तर बघू, चला अजून गाडी कशी केला ठरवू काय करायचं, जायचं की नाही। तर आहे ना दर्शन करून ना आम्ही आलो आहे, आता निघायची तयारीत आहे। निघायचं म्हणजे गाडीत बसलो आता, कुठं जायचं आता घरी। हां मग आता कुठं यायला जायचं म्हणतो का, झालं जायचं तुमची इच्छा। मम्मी त्यांची आहे सण तयारी, चल मम्मी काय करत जायचं का मग? 40 किलोमीटर 30 नाही कॅन्सल आमचा प्लॅन तिकडचा, आता आम्ही चाललोय घरी। दर्शन वगैरे करून आता जस्ट घरी आलोय।
तर चला म्हणलं ब्लॉग एंड करूया. तर आता इथपर्यंत तुम्ही जर ब्लॉग पाहिला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक कमेंट करून नक्की सांगा. सो चला भेटू आता एखाद्या दिवशी नवीन एखाद्या आणखी एखाद्या ब्लॉगमध्ये. सो चलो बाय.